नमस्कार. कसं आहे, आजी आजोबांनी सांगितलंय वडीलधाऱ्या माणसांसमोर वाकून नमस्कार करायचा. संस्कार आहेत ना. संस्कारावरून आठवलं की आजकालची जी वडीलधारी मंडळी आहे ती म्हणतात की आजकालच्या जनरेशनला काही संस्कारच नाही. मन उद्धट बोलतात. अहो उद्धट कशाचं हो? त्याला शहाणपणा म्हणतात. आता मागच्याच आठवड्यात बघा, माझ्या दादाने मला ओरडलं. वडीलधारा आहे ना, काही बोलू शकतो. 2च वर्षांनी मोठे फक्त. वडीलधारा माणूस. नेमकं झालं काय हे मी तुम्हाला सांगते. रविवार रविवार म्हटला की कसा सुट्टीचा दिवस असतो. कुठलाच टाइम टेबल नसतो आणि काही ठरलं की ते पोस्टपोंड होतं. म्हणजे तुमच्या आमच्यांना 10 वाजेपर्यंत झोपायची सवय. आणि एकदा का बेडवरून उठलं की सगळ्यांचीच घाई. ऑन टाइम सेम टाइम सगळ्यांनाच आंघोळ करायची असते. मी आपली स्मार्ट थिंकिंग करणारी. सगळ्यांचा शांत माहोल पाहून म्हटलं की पटकन ब्रश करून आंघोळीला जाऊ. मी ब्रश हातात घेतला, टूथपेस्ट टाकली, तेवढा दादा तिकडे आला आणि म्हणाला, अय सरक ग, मला आंघोळीला जायचंय. आता तुम्हीच सांगा, इथे कोण उद्धट बोलते ते? अहो लहान असो म्हणजे आमचे काही तत्व नाहीत का? आमची काही मॅनेजमेंट नाही का? मी दादाला म्हटलं की मला पटकन ब्रश करून सोसायटीच्या हॉलमध्ये डान्स प्रॅक्टिस करायला जायचंय. वरतून मलाच म्हणे की मोठ्यांचा काही आजारच नाही. आता ह्यात कुठेही मी रिस्पेक्टिव्ह वागली. अहो लहान असो म्हणजे समजा. असं बोललं तरी उद्धट वागणं. खूप सॅक्रिफाईस करावं लागतं या गोष्टींसाठी. काय बोलायचं आता? नको बाबा काही बोलायला, नाही तर परत तुम्ही पण म्हणणार काय उद्धट बोलतीये.